जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर कॅम्प 3 येथील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ गोपाल समाज परिसरात रेल्वे रुळालगत गांजाची विक्री करणाऱ्या एका आरोपीला मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुरुवारी अटक केली। आरोपीच्या ताब्यातून 530 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आले असून त्यांची अंदाजे किंमत 9,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला। त्यावेळी इम्तियाज उर्फ पप्या युसुफनवाला हा गांजा विक्री करताना आढळून आला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून 530 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली। ही कारवाई पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी व पोलीस निरीक्षक शीतल बामणे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने केली। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक शेवाळे, पोलीस हवालदार अनिल पाटील, प्रमोद जाधव, चंदू शिंदे, हांडे देशमुख आणि निलेश नांगरे यांनी सहभाग घेतला। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। मध्यवर्ती पोलीस स्टेशन अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार यातील जो आरोपी आहे पप्या युसुफ लाला याला मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गांजासहित अटक केलेली आहे। गुन्हा रजिस्ट्रेशनचं काम सुरू आहे। यामध्ये जवळपास अर्धा किलो गांजा जो आहे तो त्याच्या तावडीतून आपल्याला सापडलेला आहे। यामध्ये आणखी इतर कोण आरोपी आहेत, त्यांनी कुठून आणला, या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। सर, या आरोपीची पार्श्वभूमी काय आणि हा कुठे मध्यवर्ती पोलीस स्टेशन अंतर्गत विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळ तो संबंधित जिन्नस सोबत मिळालेला आहे आणि तिथे तो विक्री करण्यास येत असल्याची माहिती मिळाल्यावरून सदरचा गुन्हा दाखल आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।